मित्रांनो सामन्याला सुरुवात होतीये या ठिकाणी आपण पाहतोय रजत सिंग आक्रमणासाठी येताना आपण पाहतोय युनियन बँकेच्या माध्यमातून ज्याला ज्युनियर नॅशनलला आपण पाहिलं मुंबई उपनगरच्या जॉली स्पोर्ट्स क्लबचा असणारा स्थानिक संघ त्याचा थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार आदरणीय नितीनजी सरदेसाई साहेब यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे। आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय सुनील जाधव यांचं मनपूर्वक स्वागत आहे। क्रमांक 2 वर आपण मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी ओळखपर्यंत आपण करूया। त्याचबरोबर सुनीलजी जाधव आणि व्यासपीठावरचे असणारे सगळे मान्यवर त्यांना आपण ओळख परेडसाठी सर्व संघांच्या समवेत आपण या ठिकाणी फोटो सेशन आपण करत आहोत। बाजूला मुंबई पोस्टल दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय थँक्यू व्हेरी मच आदरणीय देसाई साहेब त्याचबरोबर सन्मान्य सुनीलजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत। खूप गांधीची असणारी मानाची असणारी प्रतिष्ठेची स्पर्धा आणि त्या निमित्तानं मनसे नेते माजी आमदार आदरणीय साहेब उपस्थित एका विशेष सन्मान या खेळाडूंच्या उपस्थित आपण या ठिकाणी करत आहोत। मित्रांनो आपण कबड्डी प्रमाणेच मुंबईतला असणारा आपला एक सर्वांचा लाडका खेळाडू ज्यांनी बॉडी बिल्डिंगवर आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप मोठं काम केलं शरीर सौष्ठवच्या स्पर्धेमध्ये 2018 मध्ये 52व्या आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेत अजिंक्यपद पटकावताना मिस्टर एशिया हा किताब पटकावला। तब्बल 23 वर्षानंतर भारताला जेतेपद देणारा हा खेळाडू आहे। त्यानंतर महाराष्ट्र श्री सलग 6 वेळा या खेळाडूने मिळवला।
मिस्टर इंडिया 3 वेळा विजेता आहे. एक हॅट्रिक साधली मिस्टर इंडियासाठी आणि 15 वर्षानंतर आपण जर पाहिलं तर याच्याबरोबर तो क्रिकेटमध्ये देखील त्याला आपण पाहिलं प्रो कार्डच्या माध्यमातून आणि ऑलिम्पिकसाठी देखील त्या प्रो कार्डच्या माध्यमातून ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं नाव रोशन केलं. टाळ्यांच्या गजरात सत्कारासाठी आमंत्रित करूया राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुनीत जाधव. मी देसाई साहेबांना विनंती करतो आपण आपले शुभास्ते आदरणीय सन्माननीय सुनीत जाधव यांना आपण सन्मानित करूया. आदरणीय सन्माननीय नितीन सरदेसाई साहेब टाळा जाऊ द्या मित्रांनो. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉडी बिल्डर शरीर सौष्ठवमध्ये आपल्या महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी मोठं केलं. मिस्टर एशिया, मिस्टर इंडिया, मिस्टर महाराष्ट्र सगळ्या किताबांना ज्यांनी गवसणी घातली ते सन्माननीय सुनीत जाधव यांचा विशेष सन्मान. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आदरणीय देसाई साहेबांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर सत्कार स्वीकारणाऱ्या आदरणीय सुनीत जाधवांचे देखील मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. विरुद्ध मीरा भाईंदर मनपा पहिला पुकार क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी पहिला पुकार युवा पलटण मुंबई शहर विरुद्ध मीरा भाईंदर मनपा भाईंदर या दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. तसेच दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी पहिला पुकार झाल्यावर 4 मॅचेस बाकी आहेत. 2 राऊंड उद्या सेमी आणि फायनल अजून 2 राऊंड ना. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय चंद्रशेखरजी राणे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खूप खूप स्वागत आहे आदरणीय राणे सर. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य कबड्डीच्या प्रेमाखातर आपले ओम ज्ञानदीपच्या प्रेमाखातर या ठिकाणी ते उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मंडळामधील असणारे युवा कार्यकर्ते आहेत. आपल्या महिला आहेत अंतरा अनिल गावकर ज्या मुंबई शहर स्लो वॉकिंग स्पर्धेत ज्यांनी 5वा क्रमांक मिळवला त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी विनंती करणार आहे आदरणीय नितीन सरदेसाई साहेब आपण आपले शुभास्ते अंतरा अनिल गावकर यांना आपण सन्मानित करूया. त्याचबरोबर मुंबई शहर असोसिएशन सब ज्युनियर कबड्डी संघामध्ये निवड झाल्याबद्दल आपण ऋत्वी गौडा हिला देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी देसाई साहेबांना पुन्हा विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण ऋत्वी गौडा हिला आपण सन्मानित करूया.
या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ ज्ञानदीपची असणारी राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा, ही स्पर्धा मंडळाची 5वी राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करणं ही मंडळाची असणारी ख्याती आहे. महाराष्ट्रासह देशातले अनेक प्रो कबड्डीचे असणारे स्टार्स या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि निश्चित स्वरूपात मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर देशातली एक सर्वोच्च स्पर्धा म्हणून ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेकडे आपण पाहतो. साहेब, आपण आज स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहात. क्रीडा रसिक आहेत, संघ आहे, आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात अशी आपणास विनंती आहे. आपल्या दादर प्रभादेवी परिसरामध्ये नेहमीच अनेक कबड्डीच्या टुर्नामेंट होत असतात, स्पर्धा होत असतात, पण त्यातली सर्वात मोठी आणि भव्यदेवी अशी ओम ज्ञानदीप मंडळातर्फे केली जाते. गेली 5 वर्ष सातत्याने मी सुद्धा या स्पर्धेला येतोय आणि इतरही अनेक ठिकाणी जाण्याचा योग येतो, पण इतकी भव्यदेवी आणि राज्यस्तरीय इतके चांगले खेळाडू येणारी ही स्पर्धा ही इतर आपल्या परिसरात कुठे होत नाही. पण त्यामुळे सर्वच इथल्या ओम ज्ञानदीप मंडळाच्या सर्वच पदाधिकारी आणि यांचे जे कोणी ऑर्गनायझर्स आहेत त्या सगळ्यांचं मी नक्कीच ह्याबद्दल अभिनंदन करीन आणि खूप खूप शुभेच्छा देईन. आपण खूप चांगलं आयोजन इथे करत असता, अनेक कबड्डी खेळाडूंना त्यातून प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे असाच आपले उपक्रम आणि ओम ज्ञानदीप मंडळातून इतरही खूप चांगले उपक्रम केले असतात. मी तिकडे येत असतो नरिमन भाटनगरात. त्यामुळे एकंदरीत या मंडळाच्या सर्वच लोकांचे मी अभिनंदन करीन आणि मला इथं बोलावलं आणि सन्मान केला त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आदरणीय नितीनजी सरदेसाई साहेब यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं ओम ज्ञानदीप मंडळाचं असणारं या ठिकाणी कौतुक केलं. उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. मनपूर्वक आभार साहेब. थँक्यू व्हेरी मच. हॅलो. या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रीय कीर्तीचे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रोच आमचे पंच जिथे शिरवडकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळूया. नमस्कार क्रीडा रसिक, अमोल टाकळे, चिपळूण, रत्नागिरी. आपल्या सर्वांचं ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीनं पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या 3ऱ्या सायंकाळच्या सत्रात मनपूर्वक स्वागत करतो. अत्यंत लक्षवेधी अशा दोन्ही ज्या लढती आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहिला आपण पाहतो क्रीडांगण क्रमांक 1च्या दिशेने आपण जर गेलं तर लढत चालली ते DPO आणि हिडन बँक यांच्या दरम्यानची. क्रीडांगण क्रमांक 2 वर SL नाशिक आणि पोस्टल यांच्या दरम्यानची लढत आहे. मुंबई पोस्टल. मंडळाचे आमचे क्रीडा प्रमुख आणि सोशल मीडियाची असणारी संपूर्ण जबाबदारी जे स्वीकारत असतात, सोशल मीडियावरती या स्पर्धेच्या प्रसिद्धीसाठी खूप ज्यांचं मोठं योगदान असतं ते आमचे जगदीशजी गुरव. त्याला विनंती आहे, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा एक स्पेशल डे आहे. जगदीशजी गुरव, खूप खूप आपलं स्वागत आहे. आपला विनंती आपण व्यासपीठावर येऊया. जगदीश गुरव.